नेक्स्ट टॉपिक बघा, आयोनिक इक्विलिब्रियम. Ionic equilibrium. The equilibrium between ions and unionized molecules in a solution is called as ionic equilibrium. समजा एखादा वीक ऍसिड जर मी कन्सिडर केलं तर हे कमी प्रमाणात डिसोसिएट होतं, त्याचं नाव वीक आहे. वीक म्हणजे ते जास्त डिसोसिएट होणार नाही, तर त्याचे आयॉन्स असे तयार होतील. तर हे तयार झालेले आयॉन्स परत एकमेकांशी कंबाईन होतात, ओरिजिनल मॉलिक्युल्स मिळतात. ही अशी प्रोसेस फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिएक्शन्स घडायला लागतात. आणि एका ठराविक इन्स्टंटला जेवढ्या ओरिजिनल मॉलिक्युलचं कन्व्हर्शन आयॉन्स मध्ये होतं तेवढ्याच आयॉन्सचं कन्व्हर्शन ओरिजिनल मॉलिक्युल्स मध्ये होतं. म्हणजेच फॉरवर्ड रिएक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिएक्शनचा रेट इक्वल होतो. हे ज्या वेळेला इक्वल होतात त्याला इक्विलिब्रियम असं म्हणतात. सो द इक्विलिब्रियम बिटवीन द आयॉन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन अ सोल्युशन इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. त्याच्यानंतरचा टाईप आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. The substances which gives rise to ions when dissolved in water are electrolytes. जे सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर आयॉन्स प्रोड्यूस करतात त्यांना इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतात. मग नॉन इलेक्ट्रोलाइट्स मध्ये काय असणार आहे? आयॉन्स तयार होत नाहीत. विच डू नॉट आयोनाइज अँड एक्झिस्ट ॲज मॉलिक्युल्स इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे त्यांचं कोणत्याही प्रकारे आयोनायझेशन होत नाही. त्या नॉन इलेक्ट्रोलाइटचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते आहे तसेच सोल्युशन मध्ये राहतात. त्याच्या पुढे बघा काय म्हटलंय, द इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड इंटू स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याचे परत दोन प्रकार सांगितलेत, स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. धिस क्लासिफिकेशन is based on their extent of ionization in dilute aqueous solution. हे जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशावर अवलंबून आहे की डायल्यूट सोल्युशन ॲक्वियस सोल्युशन मध्ये तो पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइट किती प्रमाणात आयोनाइज होतो. त्याचं आयोनायझेशन जर जास्त होत असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्याचं अगदी कमी प्रमाणात आयोनायझेशन होत असेल तर वीक इलेक्ट्रोलाइट. त्यांनी डेफिनेशन कशा दिलेल्या आहेत बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, द इलेक्ट्रोलाइट्स आयोनायझिंग कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. ज्या इलेक्ट्रोलाइट्सचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं किंवा ऑलमोस्ट कम्प्लीट असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचा जास्तीत जास्त भाग आयोनाइज होतो, त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतात. मग याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत, स्ट्रॉंग बेसेस आहेत आणि सॉल्ट्स आहेत. Weak electrolyte, the electrolytes which dissociate to a smaller extent in aqueous solution are weak electrolytes. ज्यांचं डिसोसिएशन अतिशय कमी प्रमाणात होतं त्यांना वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. वीक ऍसिड आणि वीक बेसेस हे तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये कन्सिडर करू शकता. The weak electrolytes dissociate only partially in dilute aqueous solutions. हे जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते अतिशय कमी प्रमाणात डिसोसिएट होतात, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन आयॉन्स मध्ये होतं. An equilibrium can be established between the ions and non-ionized molecules. तर त्या मॉलिक्युल्सचं आयोनायझेशन झाल्यानंतर तयार होणारे आयॉन्स आणि आयोनायझेशन न झालेले मॉलिक्युल्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होतं. द आयोनायझेशन रिएक्शन इज रिप्रेझेंटेड बाय डबल एरो असं दाखवतात त्याला. बिटवीन द आयॉन्स अँड नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल. आता आपण वरती एक्झाम्पल बघितलं, CH3COOH, त्याचं कन्व्हर्शन CH3
COO मायनस प्लस H प्लस या पद्धतीनं तुम्ही रिॲक्शन लिहू शकताय. ते इक्विलिब्रियम अशा प्रकारच्या डबल एरोनं दाखवतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा. The degree of dissociation of an electrolyte is defined as fraction of total number of moles of the electrolyte that dissociates into its ions when the equilibrium is attained. Definition करून ठेवा ही. डिग्री ऑफ डिसोसिएशन कुणाला म्हणायचं तर ज्या वेळेला इक्विलिब्रियम रीच होतं तर इक्विलिब्रियमला टोटल नंबर ऑफ मोल्सचा किती भाग डिसोसिएट झालेला आहे. मग याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा या पद्धतीनं आहे तो. त्याच्यासाठी नोटेशन आहे अल्फा. काय लिहिलेलं आहे इथं नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड म्हणजे ज्यांचं डिसोसिएशन होऊन आयॉन्स मध्ये कन्व्हर्शन झाले ते अंशात डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट. मग याचं जर पर्सेंटेज काढायचं असेल तर 100 न त्याला मल्टिप्लाय. इफ C इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. C हे इलेक्ट्रोलाइटचं मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल. द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन ऑर एनायन इज अल्फा इंटू C. तर त्याच्यापासून तयार होणारं एक कोणतरी या दोन्ही पैकी कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयॉन आणि एनायन म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयॉन त्याचं कॉन्सन्ट्रेशन अल्फा इंटू C या फॉर्म्युल्यानं देता येत. हे आपण नंतर ह्याचं व्हेरीफाय पण करणार आहे. त्याच्या पुढे बघा काय म्हटले ऍसिड्स अँड बेसिस. बघा इथं काय काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ऍसिटिक ऍसिड इज फाउंड इन व्हिनेगार. सायट्रिक ऍसिड इन लेमन्स. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड इन अँटासिड्स. अमोनिया इन हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रोडक्ट्स. टार्टारिक ऍसिड इज प्रेझेंट इन टॅमॅरिंड पेस्ट. टॅमॅरिंड म्हणजे चिंच. मग ही बाकीची सगळी नावं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. जे माहित नव्हतं ते सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर या ऍसिड आणि बेसच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि त्यानुसार वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत ते आता आपण बघूया याच्यामध्ये. बघ अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस इम्पॉर्टंट करून ठेवा. 2 मार्काला प्रश्न त्याच्यावरती विचारू शकता. अकॉर्डिंग टू धिस थेअरी ऍसिड्स अँड बेसिस आर डिफाइन्ड ऍज फॉलोज. काय सांगितले बघा. Acid is a substance which contains hydrogen and gives rise to H plus ions in aqueous solution. ऍसिड हा असा सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे पाहिजेच गरजेचं आहे आणि तो H प्लस आयॉन्स ऍक्वियस सोल्युशन मध्ये प्रोड्यूस करतो. म्हणजे जर त्याचं वॉटर मधलं सोल्युशन तयार केलं डायल्यूट सोल्युशन ऍक्वियस सोल्युशन तर त्यानं तिथं H प्लस आयॉन्स दिले पाहिजे. फॉर एक्झाम्पल HCl त्याच्यापासून रिॲक्शन अशी होते H प्लस प्लस Cl मायनस. हेच तुम्ही HNO3 पण लिहू शकताय याच पद्धतीनं. त्यानंतर H2SO4 पण लिहू शकताय. फक्त त्यांच्या ज्या काही पॉवर्स आहेत आयॉन्सचे ते तेवढे जरा व्यवस्थित बघा. H प्लस आणि NO3 मायनस. H2SO4 मध्ये ट्वाइस H प्लस होणार त्यामुळे इथं होणार SO4 मायनस मायनस होणार. त्याच्यानंतर CH3COOH इथं जरा चुकलेलं आहे. हे दोन्ही सेपरेट पाहिजेत आणि या दोघांच्या मध्ये असा इक्विलिब्रियमचा एरो पाहिजे डबल एरो. मग त्याच्यापासून CH3COO मायनस आणि H प्लस तयार होतं. आता हे जे H प्लस आहे ते वॉटरमध्ये H प्लस म्हणून स्टेबल राहू शकत नाही. ते काय होतं ते वॉटर बरोबर कंबाईन होतं त्यालाच त्यांनी म्हटलंय H प्लस आयॉन्स hydrate in aqueous solutions and are represented as hydronium ions H3O plus आणि H3O plus लाच H plus असं सुद्धा कन्सिडर करू शकताय. म्हणजेच काय होतं बघा H प्लस प्लस H2O याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे
H3O+ हे मिळणार आहे. याच्या पुढची डेफिनेशन, बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन्स OH ग्रुप. बेसमध्ये OH ग्रुप असलाच पाहिजे. अँड प्रोड्युसेस हायड्रॉक्साईड आयॉन्स इन ॲक्वियस सोल्युशन. बेसमध्ये OH ग्रुप असतो आणि त्याला वॉटरमध्ये जर तुम्ही ऍड केलं, त्याचं ॲक्वियस सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन तयार केलं तर OH- आयॉन्स मिळतात. NaOH पासून Na+ आणि OH- मिळतं. NH4OH हे वीक आहे, त्यामुळे तिथं सुद्धा तुम्हाला असा डबल एरो द्यावा लागेल. मग जिथं चुकलंय तिथं लगेच चेंजेस करून घ्या, किरकोळ किरकोळ बदल आहेत. तर हे वीक ऍसिड आहे, त्यामुळे इथं डबल एरो पाहिजे. इथं सुद्धा तसंच आहे. CH3COOH ऍसिटिक ऍसिड आहे, ते पण वीक ऍसिड आहे. Arrhenius theory of acids and bases is applicable only to aqueous solutions. हे ह्याचं सगळ्यात महत्वाचं ड्रॉबॅक आहे. अरेनियसची थेरी तुम्ही फक्त आणि फक्त ॲक्वियस सोल्युशन साठीच वापरू शकताय. इट डज नॉट अकाउंट फॉर द बेसिसिटी ऑफ NH3 and Na2CO3 which do not have OH group. या थेरीनं काय सांगितलेलं आहे की बेस होण्यासाठी त्याच्यात OH पाहिजे. आता NH3 बेसच आहे, अमोनिया, पण त्याच्यामध्ये OH नाही आहे. Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, हे सुद्धा बेसिकच आहे, पण त्याच्यामध्ये OH ग्रुप नाही. मग याचं एक्सप्लेनेशन ही थेरी देऊ शकत नाही. किरकोळ इन्फॉर्मेशन दिलेले आहे बघा. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl present in the gastric juice is secreted by our stomach. आपल्या पोटामध्ये जो गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये HCl प्रेझेंट असतं अँड इट इज एसेन्शियल फॉर डायजेशन ऑफ फूड. आपण जे काही अन्न खातो ते पचण्यासाठी हे HCl इम्पॉर्टंट आहे. ही तुमची पहिली थेरी झाली, अरेनियस थेरी. आता दुसरी थेरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. हे दोघ जण आहेत, J.N. ब्रॉन्स्टेड आणि T.M. लॉरी. दे प्रपोज्ड ए मोर जनरल थेरी नोन ॲज ब्रॉन्स्टेड-लॉरी प्रोटॉन ट्रान्सफर थेरी. नाव लक्षात ठेवा. हे बघायला काय म्हटले, ब्रॉन्स्टेड-लॉरी प्रोटॉन ट्रान्सफर थेरी, हे त्यांच्या थेरीचं नाव आहे. मग अरेनियसनं काय सांगितलं होतं, ऍसिड मध्ये H+ सांगितलं होतं, बेस मध्ये OH- सांगितलं होतं. ह्यानं काय केलं, OH- ला काढूनच टाकलं, फक्त H+ ठेवलं. डेफिनेशन बघा, ऍसिड इज ए सबस्टन्स दॅट डोनेट्स ए प्रोटॉन टू अनादर सबस्टन्स. ऍसिड हा असा सबस्टन्स आहे की जो H+ देतो दुसऱ्या सबस्टन्सला. आणि बेस बद्दल काय सांगितलं बघा, बेस इज अ सबस्टन्स दॅट ऍक्सेप्ट्स ए प्रोटॉन H+ फ्रॉम अनादर सबस्टन्स. आणि बेस दुसऱ्याकडून H+ घेतो, म्हणजे प्रोटॉन डोनर हा झाला ऍसिड आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर हा झाला बेस. ही त्याची सिंपल त्याने डेफिनेशन ठेवलेली आहे. आता एक्झाम्पल बघा, HCl+ NH3. HCl ऍसिड आहे, ते H+ देणार, आणि NH3 हा बेस आहे, तो ते H+ ला ऍक्सेप्ट करणार. इथं असा एरो पाहिजे, डबल एरो. हा HCl NH3 ला मिळाल्यानंतर याचं कन्व्हर्शन होतं NH4+ मध्ये. याचा H+ गेलेला आहे निघून, त्यामुळे Clचं कन्व्हर्शन Cl- मध्ये होतं. आता याच्यामध्ये होते कसं बघा, HCl इकडे ऍसिड आहे, त्याच्यातून H+ गेल्यामुळं या ऍसिडचं कन्व्हर्शन Cl- मध्ये होतं, आणि हा Cl- रिव्हर्स रिॲक्शन मध्ये बेस म्हणून ऍक्ट होतो. बघा बरं, जर रिव्हर्स रिॲक्शन घेतली तर NH4+ काय करणार, एक H+ याला देणार, म्हणजे Cl- काय करतोय, H+ ऍक्सेप्ट करतोय. याचा अर्थ रिव्हर्स रिॲक्शन मध्ये हे Cl- बेस म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे डाव्या बाजूला जो ऍसिड आहे त्याचं कन्व्हर्शन उजव्या बाजूला बेस मध्ये होतं. मग पहिल्या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्ही त्याला काय लिहिलंय, ऍसिड 1, त्याच्यापासून तयार होणारा बेस, म्हणून त्याला बेस 1 म्हणायचं. आता ह्या दुसऱ्यांचं बघा कसं होते, H+ NH3 न घेतला,
मग NH3H+ ऍक्सेप्ट करतो, याचा अर्थ हा बेस आहे. मग त्यानं H+ घेतलं की त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, NH4+ मध्ये होतं. मग या बेस 2 पासून हा ऍसिड 2 तयार होतो. आता हा ऍसिड आहे का, ते रिव्हर्स रिएक्शन मध्ये बघा. NH4+ काय करतो, Cl- ला एक H+ देऊन टाकतो. याचा अर्थ रिव्हर्स रिएक्शन मध्ये NH4+ इट ऍक्ट्स ऍज ऍसिड. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना ऍसिडचं कन्व्हर्शन बेसमध्ये, बघा लक्षात येते का, आणि बेसचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होतं. मग त्या पेयर्स जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे HCl पासून Cl- तयार झालं तर ऍसिड 1 बेस 1 ही पहिली पेयर तयार झाली. मग ती पेयर लिहा म्हणून सांगितले की ऍसिड 1 HCl, त्याच्यापासून तयार होणारा कॉन्जुगेट बेस, त्याला कॉन्जुगेट बेस म्हणतात, तो Cl-, त्याला 1 लिहायचं. In the above reaction, HCl and NH4+ are proton donors. HCl इथं आहे, तो प्रोटॉन देतो, NH4+ पण प्रोटॉन देतो, म्हणून हे ऍसिड्स आहेत. NH3 and Cl- are proton acceptors and act as a bases. NH3 आणि Cl- हे प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतात, त्यामुळे ते बेस म्हणून ऍक्ट होतात. The products of the Bronsted-Lowry acid-base reactions are acids bases. ही जर रिएक्शन झाली तर ऍसिड बेस पासून परत ऍसिड बेस तयार होतात, हेच त्यांनी सांगितले इथं. The base produced by accepting the proton from an acid is the conjugate base of that acid. बघा काय म्हटलंय, the base produced by accepting the proton from an acid is the conjugate base of that acid. बेस प्रोड्यूस झालेला आहे, त्यानं काय केलं, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. प्रोटॉन कुणाकडून घेणार, तो ऍसिड कडून घेणार. मग बेसचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, ऍसिड मध्ये होणार, आणि ऍसिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, बेसमध्ये होणार. Also, the acid produced when a base accepts a proton is called the conjugate acid of that base. त्यामुळे हे बघा कशा पद्धतीने सांगितलंय. HCl आहे, हे ओरिजिनल काय होतं, ऍसिड, NH+ दिला. मग ऍसिडनं H+ दिला की ऍसिडचं कन्व्हर्शन बेसमध्ये होतं. मग हा पहिला ऍसिड आणि त्याच्यापासून तयार झालेलं बेस यांना कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर असं म्हणतात. मग HCl याचा कॉन्ज्युगेट बेस कोण, Cl-. बघा लक्षात येते का, आणि Cl- कडून इकडे येताना, डावीकडे येताना Cl- कोण आहे, बेस आहे, कारण तो H+ घेणार आहे. Cl- चा कॉन्ज्युगेट ऍसिड कोण, HCl. या पद्धतीने सांगायचं आहे. त्यामुळे हे कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर तेवढे ओळखायला शिका, कारण काही वेळेला रिएक्शन देतात आणि याच्यातलं कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर तयार करा असा प्रश्न विचारतात. त्याच्या पुढे बघा आता, a pair of an acid and a base differing by a proton is said to be a conjugate acid base pair. असं पण लिहू शकताय, काय अडचण नाही. तुम्ही कुठलीही पेयर कन्सिडर कराय. बघा हे ऍसिड 1 आहे, यानं HCl न H+ दिला, ह्याचं कन्व्हर्शन कशात झालं, Cl- मध्ये, बरोबर. मग ही काय झाली तुमची कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर नंबर 1 झाली. मग या दोघांच्यात डिफरन्स कोणाचा आहे, फक्त H+ चा डिफरन्स आहे, आणि H+ लाच आपण काय म्हणतो, प्रोटॉन म्हणतो. हे दुसरं एक्झाम्पल बघा आता, H2O न H+ घेतला, म्हणजे याचं कन्व्हर्शन कशात झालं, H3O+ मध्ये झालं. म्हणजेच या बेस 2 पासून हे ऍसिड 2 तयार झालेलं आहे. मग हे असं ऍसिड बेस पेयर हे तयार होईल. यांना काय म्हणतात, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर असं म्हणतात. ऍसिड पासून बेस तयार होतो, बेस पासून ऍसिड तयार होतो. फक्त ती पेयर तेवढी व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतरची तिसरी थेरी आहे लेविस ऍसिड बेस थेरी. आता बघा, पहिल्या थेरीमध्ये H+ होतं, OH- होतं.
अरेनियस मध्ये. ब्रॉन्स्टेड लॉरीनं काय सांगितलं, फक्त H+ ठेवा, OH- काढून टाका म्हणून सांगितलं. तर या लेविस थेरीनं काय केलं, H+ सुद्धा काढून टाकलं, OH- सुद्धा काढून टाकलं आणि अगदी बेसिक गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉन पेयर. मग इलेक्ट्रॉन्स काय सगळ्यांच्या मध्येच असतात, त्याच्यामध्ये H+ असो नसो काही फरक नाही पडत त्यानं. मग ह्यानं इलेक्ट्रॉन पेयर वरती डिपेंडंट त्याची थेरी त्यानं सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू धिस थेरी, acids and bases are defined. Acid, any species that accepts a share in an electron pair is called as Lewis acid. म्हणजे इलेक्ट्रॉन पेयर मध्ये ते शेअर ऍक्सेप्ट करतं, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन पेयरला ते स्वतःकडे ओढून घेतात, ऍक्सेप्ट करतात, असं जे कोण असेल त्याला ऍसिड म्हणायचं. मग स्पेसीज म्हटले, मग स्पेसीज मध्ये तुम्ही काहीही घेऊ शकताय, ऍटम, आयॉन, मॉलिक्यूल, काय वाटेल ते कन्सिडर करू शकताय. कंपाऊंड कम्प्लीट घेतला तरी पण चालतंय. मग इथं तुम्ही हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन पेयर आणि ऍक्सेप्टर असं म्हणूया त्याला आपण. तर AC हे जे येतं ऍक्सेप्टर मधलं, त्याच्यावरून हे ऍसिड असं लक्षात ठेवा. म्हणजे परत विसरायचं काही कारणच नाही आणि वेगळं काही पाठ करायची सुद्धा काही गरज नाही. हे झालं ऍसिड. आता बेस बद्दल काय म्हटले बघा, साहजिकच इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करत असणार आहे. बेस, एनी स्पेसीज दॅट डोनेट्स ए शेअर इन अन इलेक्ट्रॉन पेयर इज कॉल्ड ॲज लेविस बेस. इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करतं ते, त्या इलेक्ट्रॉन पेयर डोनेट मध्ये त्याचा शेअर असतो. म्हणजे इथं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ऍक्सेप्टर ऍसिड, मग साहजिकच डोनर जो आहे तो बेसमध्ये येणार. आता इथं रिएक्शन दिलेले आहे बघा, BF3 घेतले आणि इथं NH3 घेतले. आता इलेक्ट्रॉन पेयर द्यायची घ्यायची आहे, मग मुळात काय पाहिजे, इलेक्ट्रॉन पेयर असली तरी पाहिजे जो देणार आहे तो. मग अमोनियामध्ये नायट्रोजन वरती इलेक्ट्रॉन पेयर असते, इथं दाखवलेत बघा 2 डॉट, ती इलेक्ट्रॉन पेयर आहे. मग साहजिकच तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन पेयर BF3 ला देऊन टाकेल. म्हणजेच हे NH3 काय म्हणून ऍक्ट होईल, बेस म्हणून ऍक्ट होईल. BF3 ती इलेक्ट्रॉन पेयर घेणार आहे, म्हणजे ते ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. या पद्धतीने येईल इथं बघा, लक्षात येते का. त्याचाच तो जो प्रोडक्ट आहे, हे जसं दाखवलेलं आहे BF3 आणि NH3 साठी, तसं आणखीन एक रिएक्शन घेतलेले आहे. इथं NH3 दाखवलेलं आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेयर आहे, हे H+ आहे. मग H+ काय करणार, इलेक्ट्रॉन पेयर ऍक्सेप्ट करणार, याचा अर्थ ते ऍसिड आहे. NH3 इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करणार, याचा अर्थ ते बेस आहे. आणि त्यांच्यापासून असा कंपाऊंड किंवा NH4+ हे त्या ठिकाणी तयार होईल. बघा, लक्षात येते का. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट बघा, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. Water has the ability to act as an acid as well as base. वॉटर ऍसिड म्हणून पण ऍक्ट होऊ शकतं, बेस म्हणून पण ऍक्ट होऊ शकतं. अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्ही कंपल्सरी अरेनियस थेरी वापरूनच त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे इथं एम्फोटेरिक नेचरसाठी. आता बघा, H2O काय करतं, H2O चं डिसोसिएशन असं होतं, H+ आणि OH-. मग H2O काय करतं, H+ याला देऊन टाकतं NH3 ला, त्याचं कन्व्हर्शन होतं NH4+ मध्ये. आणि H+ गेल्यामुळे शिल्लक काय राहतं, फक्त OH- शिल्लक राहतं. यांच्यामध्ये इक्विलिब्रिया असं दाखवायचा आहे. मग इथं या रिएक्शन मध्ये, पहिल्या रिएक्शन मध्ये वॉटर ऍसिड म्हणून ऍक्ट झालेला आहे.
आता दुसऱ्या रिएक्शन मध्ये बघा, HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, ते काय करणार, H+ याला देऊन टाकणार, त्यामुळे याचं कन्व्हर्शन Cl- मध्ये होणार. यानं H+ घेतलं की याचं कन्व्हर्शन H3O+ मध्ये होणार. मग H2O न काय केलं, H+ ऍक्सेप्ट केलेलं आहे. बघा लक्षात येते का, म्हणजे या ठिकाणी हा H2O बेस म्हणून ऍक्ट होतोय. मग तुम्ही याच्यामध्ये H+चाच फक्त जर विचार केला तर मग तुम्ही ह्याला ब्रॉन्स्टेड लॉरी हे वापरून सांगताय असं म्हणू शकताय. तेच घ्या, ब्रॉन्स्टेड लॉरी. बहुतेक मगाशी मी आरेनियस सांगितलं, आरेनियसचं अजून पुढं काम आहे. आरेनियसच्या बाबतीत तुम्हाला H+ आणि OH- या दोघांचाही वापर करायचा. इथं मात्र फक्त H+च दिला किंवा घेतला जातो. त्याप्रमाणे मग तुम्हाला हे काय करावं लागेल, ब्रॉन्स्टेड लॉरीकडे जावं लागेल. H2O acts as an acid towards NH3 and as a base towards HCl. Therefore, H2O is amphoteric in nature. त्यामुळे हे करून ठेवा, 2 मार्काला आलं तरी येईल एक्सप्लेनेशनला. त्यावेळेला हे रिएक्शन वगैरे तुम्हाला सगळं सांगावं लागेल. नेक्स्ट पॉइंट बघा, आयोनायझेशन ऑफ acids and bases. Acids and bases are classified as strong acids and strong bases, weak acids and weak bases on the basis of their extent of dissociation. म्हणजे ऍसिड आणि बेसिसचं जे काही क्लासिफिकेशन केलं जातं, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, हे कशावरती अवलंबून असतं, तर ते किती प्रमाणात डिसोसिएट होतात, एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. स्ट्रॉंग acids and bases are almost completely dissociated in water. जे स्ट्रॉंग आहेत, ऍसिड्स असतील, बेसेस असतील, ते वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होतात. स्ट्रॉंग acids are HCl, HNO3, H2SO4, HBr and HI. स्ट्रॉंग बेसेस आर NaOH and KOH. यांच्या लिस्ट तयार करून ठेवा. स्ट्रॉंग ऍसिडचा कॉलम वेगळा, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. वीक acids and weak bases are partially dissociated in water. त्याच्यातले जे वीक ऍसिड्स आणि वीक बेसेस आहेत त्यांचं अतिशय कमी प्रमाणात डिसोसिएशन होतं. द सोल्युशन ऑफ ए वीक ऍसिड or a weak base contains undissociated molecules along with a smaller number of ions at equilibrium. वीक ऍसिड आणि वीक बेसचं जे काही सोल्युशन तयार होतं त्याच्यामध्ये अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स तर असतातच, त्यांची संख्या जास्त असते, आणि ज्यांचं डिसोसिएशन झालंय त्यांचं आयॉन्स मध्ये कन्व्हर्शन झालेलं असतं त्यांची संख्या खूप कमी असते. फॉर एक्झाम्पल CH3COOH, त्याचं डिसोसिएशन या पद्धतीने घेतात. NH4OH सुद्धा वीकच आहे, त्याच्यासाठी पण असं लिहू शकताय तुम्ही. एरो असे दाखवले तरी चालतील किंवा असे दाखवले तरी पण चालतील. फक्त रिव्हर्सिबल जिथं वीक आहे तिथं आठवणीनं हे दोन्ही पण दाखवा. जिथं स्ट्रॉंग ऍसिड आहे तिथं फक्त, जर समजा मी HCl घेतलं, HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, इथं मात्र असा डबल एरो दाखवायचा नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे नोट्स मध्ये मी ज्या ज्या ठिकाणी डबल सिंगल घेतलेलं आहे त्या आठवणीनं बघून त्या पद्धतीनं नोट्स मध्ये चेंजेस करा. त्याच्यानंतर आणखीन काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. HCOOH हे फॉर्मिक ऍसिड आहे. HF, H2S, हायड्रोजन सल्फाइड, these are examples of weak acids, while FeOH3CuOH2, these are the examples of weak bases. हे वीक बेसेसची एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे हे वेगवेगळे सेपरेट ग्रुप करा. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस हे व्यवस्थितपणे सेपरेट सेपरेट ग्रुप करून जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी पाठांतर करून ठेवा. महत्वाचं आहे, कारण ह्यांचे एक्झाम्पल्स पुढे लागतात.
सॉल्ट आला पुढं की आपल्याला माहित पाहिजे की याच्यातला स्ट्रॉंग ऍसिड कोण आणि वीक ऍसिड कोण. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. नेक्स्ट पॉइंट आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. आता पहिलं लक्षात ठेवा की डिसोसिएशन कॉन्स्टंट हे जे वीक असतात त्यांच्यासाठीच डिफाईन केले जातात. वीक ऍसिड साठी लिहितात के ए, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. वीक बेस साठी लिहितात के बी. आता बघा, डिसोसिएशन ऑफ ए वीक ऍसिड एच ए इन वॉटर इज एक्सप्रेस्ड ॲज. ज्या अर्थी ते वीक आहे त्या अर्थी तुम्हाला असे दोन्ही एरोज तुम्हाला दाखवावे लागतात. फॉरवर्ड रिएक्शन, बॅकवर्ड रिएक्शन, इक्विलिब्रियम कंडिशन. So equilibrium constant called as acid dissociation constant for this equilibrium is. तर या इक्विलिब्रियम साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट बघा के ए इक्वल टू जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अंशात घ्यायचं असते, जो रिएक्टंट आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन छेदामध्ये असते. याच्याशी रिलेटेड केमिकल इक्विलिब्रियम तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स आहेत. सिमिलरली the dissociation of weak base BOH in water is represented as. त्याची रिएक्शन ही अशी आहे. नेहमी लक्षात ठेवा, ऍसिडला एच ए घेतलेला आहे, बेसला घेतलेला आहे BOH. मग BOH चं कन्व्हर्शन बी प्लस आणि OH मायनस असं होणार. त्याच्या बाबतीत जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहा म्हणून सांगितलं तर परत एकदा मगाच्या सारखंच येणार, के बी प्लस आणि OH मायनस त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट अंशात येणार, BOH त्याचं कॉन्सन्ट्रेशन छेदामध्ये येणार. दस मग हे डिसोसिएशन कॉन्स्टंट जे डिफाईन केलेले आहेत, फॉर्म्युले जे तयार केलेले आहेत त्यांच्यावरून डेफिनेशन बघा. दस द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ऍसिड ऑर ए वीक बेस इज डिफाइन्ड ॲज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम. तो काय असतो? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. हे जे काही डिसोसिएशन रिएक्शन लिहिलेली आहे ती ज्या वेळेला इक्विलिब्रियमला येईल त्यावेळेचा त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याला म्हणायचं. जर वीक ऍसिड असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड, वीक बेस असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस, असं तुम्हाला ते म्हणावं लागेल. नेक्स्ट पॉइंट आहे ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, करून ठेवा व्यवस्थित. वीक ऍसिड, वीक बेस दोन्हीसाठी साधारणपणे सेम काम करायचं आहे. ठीक आहे, बघा इथं वीक ऍसिड साठी सांगितलेलं आहे, कन्सिडर ॲन इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड HA that exists in solution partly as undissociated species HA and partly H plus and A minus ions. आता ह्याने फार मोठे मोठे आणि हेवी वाक्य तयार केलेले आहेत. सिंपल ठेवा. Assume that HA dissociates into H plus and A minus and there exists equilibrium as given below. एकदम सिंपल ठेवा, फार काय त्यांच्यासारखं अगदी हायफाय इंग्लिश नको, सिंपल भाषेमध्ये ठेवा. याच्यासाठी तुम्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहू शकताय बाय लॉ ऑफ मास ऍक्शन. त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणतात. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहेत ते. आता याच्यात काय काय कन्सिडर केलेलं आहे त्यांनी बघा. ऍज्युम दॅट 1 मोल ऑफ HA is initially present in volume of V decimeter cube of solution. सुरुवातीला 1 मोल ऑफ ऍसिड HA कन्सिडर केलेलं आहे. आता बघा ते कशा पद्धतीनं मांडायचंय ते. तर हे जे HA आहे त्याचं डिसोसिएशन मी असं दाखवतोय, H प्लस प्लस A मायनस, मग त्याचे इनिशियल मोल्स इनिशियल मोल्स 1 घ्यायचे आहेत, त्यावेळेला ह्याचे मोल्स घ्यायचे आहेत 0. मग ऍट इक्विलिब्रियम हे दुसरं घ्यायचं आहे. मग ह्या HA चा जो वीक आहे त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन घेतलेला आहे अल्फा. याचा अर्थ ऍट इक्विलिब्रियम याच्यातून अल्फा इतका पार्ट बाहेर पडेल. मग शिल्लक किती राहील? HA शिल्लक राहील एवढा.
आणि जेवढे पार्ट त्याच्यातून बाहेर पडतील त्याच्यापासून तेवढेच H+ आणि तेवढेच A- मिळतील तुम्हाला. समजा तुम्ही 1 मॉलिक्यूल जर कन्सिडर केला, एक मॉलिक्यूल बाहेर पडला तर H+चा एक मॉलिक्यूल मिळेल, A- एक मॉलिक्यूल मिळेल. त्याच्यातून बाहेर पडतायत किती? अल्फा इतके बाहेर पडतायत. मग त्यामुळं त्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऍट इक्विलिब्रियम हे एवढे असणार आहे. याच्यावरून मला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. मग कॉन्सन्ट्रेशनचं युनिट जरा लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोल पर डेसिमीटर क्यूब. म्हणजेच ह्या नंबर ऑफ मोल्सला डेसिमीटर क्यूब म्हणजे व्हॉल्यूमनं डिव्हाइड करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग याला तुम्ही व्हॉल्यूमनं डिव्हाइड केलं, व्हॉल्यूम व्ही डेसिमीटर क्यूब घेतलंय बघा, इथं असेल, इथं येणार अल्फा अपॉन व्ही, इथं पण येणार अल्फा अपॉन व्ही. हे जे काही तयार केलेलं आहे हे त्यांनी थोडक्यात दिलेलं आहे. खरं तर ऍक्च्युली या पद्धतीनं पाहिजे, हे त्यांनी नेक्स्ट पेज वरती असं दिलेलं आहे. हे बघा, मग तेच सेम या ठिकाणी दिलेलं आहे. मी थोडस इथं कमी केलेलं आहे. आपण इनिशियल मोल्स पण दाखवलेले आहेत, त्यांनी या पद्धतीने दिलेलं आहे. मग ऍट इक्विलिब्रियम काय काय बघा, HA कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे, हे असं दाखवलेलं आहे. H+चं कॉन्सन्ट्रेशन आणि A- कॉन्सन्ट्रेशन आहे अल्फा अपॉन व्ही, इथं दाखवलेलं आहे. याच व्हॅल्यूज आपल्याला KA इक्वेशन मध्ये वापरायच्या आहेत. KA इक्वेशन काय होतं जरा बघा, त्याच्यावरून तयार करू, काय अवघड नाही आहे जास्त. बघा, H+ इंटू A- डिव्हायडेड बाय HA. याच्यामध्ये या व्हॅल्यूज फक्त वापरा. HA जिथं आहे छेदात 1 - अल्फा अपॉन व्ही आहे बघा. अंशामध्ये H+ इंटू A- याचा अर्थ ही टर्म तुम्हाला 2 वेळा मांडावी लागेल, मांडलेली आहे. मग याच्यात काय होणार, एक व्ही कॅन्सल होईल, हे व्ही इथं खाली येईल, ते इथं घेतलेलं आहे 1 - अल्फा इंटू व्ही आणि इथं अल्फा स्क्वेअर घेतलं. त्याच्या पुढे बघा काय म्हटले, इफ सी इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ऍसिड in mole per decimeter cube and V is the volume in decimeter cube per mole, then C equal to 1 upon V. आपण याच्यामध्ये 1 मोल कन्सिडर केले, हे लक्षात घ्या. मग 1 मोल पर डेसिमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम आहे, या पद्धतीने ती C इक्वल टू 1 अपॉन व्ही. मग इथं आहे बघा, हे छेदामध्ये व्ही दिसते, हे 1 अपॉन व्ही, त्याला लिहायचं सी. त्यामुळे हा बदल असा होईल, अल्फा स्क्वेअर इंटू सी येणार. बघा लक्षात येते का, अल्फा स्क्वेअर इंटू सी ते इथे येईल आणि 1 - अल्फा हे आहे असं जाईल. आता हे लक्षात ठेवा, फॉर द वीक ऍसिड HA अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फाची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल असते, त्यामुळे तुम्ही 1 - अल्फा म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 डायरेक्ट घेऊ शकताय. त्यामुळे हे 1 - अल्फा छेदातलं काढा आणि तिथं 1 वापरा, म्हणजे के इक्वल टू काय होईल, अल्फा स्क्वेअर इंटू सी येते. सी म्हणजेच काय आहे, 1 अपॉन व्ही, म्हणून ते इथं घेतलं अल्फा स्क्वेअर. किंवा इथं आहे बघा 1 - अल्फा, त्याला 1 लिहायचं म्हणजे अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही शिल्लक आहे. याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू काढून घ्या, अल्फा स्क्वेअर इक्वल टू के इंटू व्ही येणार, स्क्वेअर रूट घ्या एवढे येते. अल्फा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन सी येते, तिथं सुद्धा काय करून घ्या, स्क्वेअर रूट घ्या. तिथं या पद्धतीनं ते पूर्ण होईल. आता त्याच्यावरून तुम्ही त्याचं स्टेटमेंट तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करा, अल्फा आणि सी आणि अल्फा आणि व्ही हे कसे प्रोपोर्शनल आहेत तेवढं फक्त व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यावरून त्याचा रिझल्ट लिहून टाका. जर तुम्ही इथं अल्फा आणि रूट व्ही हे जर घेतलं पहिल्या इक्वेशन वरून, तर तुम्ही असं लिहू शकता, अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही. अल्फा आणि सी जर कन्सिडर केलं तर अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ सी.
असं तुम्ही घेऊ शकताय. मग अल्फा म्हणजेच कोण? डिग्री ऑफ डिसोसिएशन. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अ वीक ऍसिड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हे, or directly proportional to the square root of volume of the solution containing 1 mole of the weak acid. म्हणजे त्यामुळे सिंपल आहे एकदम, काही विशेष नाहीये जास्त. फक्त ते जे टेबल तयार करायचं आहे ते व्यवस्थित फक्त टेबल तयार करा, म्हणजे मग त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, त्याला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही बदल करू शकताय. आता बघा, पुढचं हे झालं वीक ऍसिड साठी. असं सेम आता वीक बेस साठी कन्सिडर करायचंय. मग आपण एक काम करूया, वीक बेसचा आपण कम्प्लिटली सोडवूया. वीक बेस काय घेतलेला आहे? 1 मोल ऑफ वीक बेस घेतलाय BOH. त्याचा व्हॉल्यूम घेतलेला आहे V डेसिमीटर क्यूब. तो बेस डिसोसिएट होतो या पद्धतीनं. हे त्याचं डिसोसिएशन दाखवलेलं आहे. ही KB ची व्हॅल्यू, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस, त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे. आता पूर्ण आपल्याला हे तयार करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी परत एकदा इथं BOH चं डिसोसिएशन दाखवतोय. B प्लस प्लस OH मायनस. याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे आहेत इनिशियल मोल्स. इनिशियल मोल्स मध्ये ह्याचे 1 मोल, याचे 0, याचे 0. त्याच्यानंतर आहे मोल्स ऍट इक्विलिब्रियम. मग ऍट इक्विलिब्रियम काय होतं, याच्यातला अल्फा भाग निघून जातो, शिल्लक किती राहणार? 1 मायनस अल्फा. आणि याच्यातून जेवढा बाहेर पडतो तेवढेच याचे तयार होतात, दोघांचेही, B प्लस आणि OH मायनसचे. याच्यावरून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन लिहायचं आहे. मग कॉन्सन्ट्रेशन लिहिण्यासाठी काय करायचं, ह्या नंबर ऑफ मोल्सला व्हॉल्यूमनं डिव्हाइड करा. सो कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. इथे येणार अल्फा अपॉन व्ही, इथं पण येणार अल्फा अपॉन व्ही. व्हॉल्यूमनं फक्त त्याला काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्या पद्धतीने चेंजेस करून घ्या. आता परत एकदा हा जो KB चा फॉर्म्युला लिहिलेला होता, परत एकदा पूर्ण लिहूया आता आपण ते. नाव KB इक्वल टू B प्लस इंटू OH मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. आता याच्यामध्ये या टेबलमध्ये बघून आपल्याला व्हॅल्यूज वापरायच्या. मग B प्लस कुठे आहे बघा, हे बघा इथे हे येणार अल्फा अपॉन व्ही. OH मायनस ते इथं आहे, त्याचं येणार अल्फा अपॉन व्ही डिव्हायडेड बाय BOH चं इथं आहे 1 मायनस अल्फा डिव्हायडेड बाय व्ही. याच्यातलं एक व्ही कॅन्सल होईल. देअरफॉर KB इक्वल टू, हे काय होणार, अल्फा इंटू अल्फा, ते होणार अल्फा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही, हे असेल. मग याच्यामध्ये परत एकदा कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम. इथं नंबर ऑफ मोल्स आहेत 1, व्हॉल्यूम आहे V डेसिमीटर क्यूब. मग इथं 1 अपॉन व्ही दिसते बघा तुम्हाला, ते काढून त्या ठिकाणी काय लिहायचं, C लिहायचं, म्हणजे अल्फा स्क्वेअर इंटू C डिव्हायडेड बाय 1 मायनस अल्फा, हे असेल. आता परत एकदा, फॉर वीक बेस अल्फा इज अ व्हेरी स्मॉल. वीक बेस साठी अल्फा व्हेरी स्मॉल कन्सिडर करायचा आहे. आणि अल्फा जर व्हेरी स्मॉल असेल तर तुम्ही काय करू शकताय, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1, असं तुम्ही घेऊ शकताय. मग हे जर तुम्ही पहिल्या इक्वेशन मध्ये जर वापरलं तर KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही येणार. आणि हे जर तुम्ही दुसऱ्या इक्वेशन मध्ये जर वापरलं तर KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C येणार. आता परत एकदा इथं याच्यावरून अल्फाच्या व्हॅल्यूज काढून घेऊया. अल्फा स्क्वेअर इक्वल टू KB
इंटू व्ही आणि इथं अल्फा स्क्वेअर इक्वल टू के बी डिव्हायडेड बाय सी. मग याच्यावरून अल्फा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बी इंटू व्ही अँड अल्फा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बी डिव्हायडेड बाय सी हे असेल. आता याच्यामधला के बी जो आहे तो कॉन्स्टंट आहे. याच्यावरून तुम्ही अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही आणि इथं अल्फा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ सी असं तुम्ही लिहू शकताय. म्हणजे द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्युशन. व्हॉल्यूम आहे म्हणजे तिथं डायल्युशन सांगायचं. अँड अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. फक्त आता वीक ऍसिड असेल तर वीक ऍसिड साठी सांगा, वीक बेस असेल तर वीक बेस साठी सांगा. हे या पद्धतीनं चेंजेस करा. बाकीचं डेरिव्हेशन खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही फारसा अवघड काही नाहीये. आता फक्त याच्यातला एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, तो एक पुढे प्रॉब्लेम सोडवताना लागेल. ह्या OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन एवढं येते बघा. म्हणजे तुम्ही OH मायनस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही असं लिहू शकताय अल्फा अपॉन व्ही आणि 1 अपॉन व्ही म्हणजेच सी, अल्फा इंटू सी. हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे. त्यामुळे हे व्यवस्थित तयार करा, इम्पॉर्टंट, आणि ते याच्यामध्येच आहे. आता आपण हे पूर्ण केलंय. आता याचं त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे पुढे ते पण बघून घेऊया. सगळं बऱ्यापैकी झालेलंच आहे, पूर्ण काय त्याच्यात विशेष नाही राहिलेलं आता जास्त. पहिल्यांदा इथं टेबल दिलेलं आहे. ते टेबल आपण यांच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. इथं प्रत्येकाच्या व्हॅल्यूज काढून घेतलेल्या आहेत. इथं आठवणीनं सबस्टिट्यूट करा मध्ये. त्याच्यानंतर के बी चा फॉर्म्युला जो मगाशी पण मी लिहून दिलेला आहे, बी प्लस इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH असेल. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज वापरा. त्या व्हॅल्यूज वापरल्यानंतर पहिल्यांदा असं दिसेल, याच्यातलं एक व्ही कॅन्सल होते, एक तसंच शिल्लक राहते. अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर हे व्ही इथं खाली घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सी इक्वल टू 1 अपॉन व्ही ते वापरायचं आहे. त्यामुळे इक्वेशन काय होईल, 1 अपॉन व्ही इथं आहे, त्याच्याऐवजी सी लिहायचं आहे, ते इथं लिहिलेलं आहे ते असेल. त्यानंतर बेस जो आहे तो वीक आहे, त्यामुळे अल्फा व्हेरी स्मॉल असेल. 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 हे असेल. त्यामुळे के बी इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही, सॉरी के बीच पाहिजे बरं का, इथं चुकलंय बघा, इथं के बी, इथं पण के बी, सगळीकडे के बीच पाहिजे कारण आपण बेसमध्ये आहे. या पद्धतीने हे पहिल्यांदा ही दोन इक्वेशन्स येतील, त्याच्यावरून अल्फा काढा आणि स्क्वेअर रूट घ्या, हे पुढचे इक्वेशन्स येतील. त्याच्यानंतर त्यावरून जे फॉर्म्युले दिसत आहेत त्याच्यावरून हे तयार करायचं आहे, तेच लिहायचं आहे परत. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अ वीक बेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायल्युशन हे सांगायचं आहे. स्क्वेअर रूट मात्र बरं का, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम और स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन ऑफ द सोल्युशन हे त्या ठिकाणी सांगा. आणि हाच तो ओसवाल्स डायल्युशन लॉ आहे. त्यामुळे हे व्यवस्थित तयार करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे.